बच्चूभाऊ कडू असतील, राजू शेट्टी असतील, यांच्या सर्वांची भाषणबाजी सुरू झाली. यांचे भाषणं अगदी स्वातंत्र्य सेनानीसारखे होते, भगतसिंग सारखे, की आता कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही. आता पोलिसांना म्हणा की गाड्या आणा व आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाका. आता महाराष्ट्रातलं एक जेलसुद्धा रिकामं राहिलं नाही पाहिजे, पण आता माघार नाही. बच्चूभाऊंना कळालं का पोलीस अधिकारी मध्यरात्री अटक करणार, मग जनतेला कळणार नाही, म्हणून आम्ही स्वतः जेलपर्यंत चालत चालत ते गेले व आता अटक केली नाही तर उद्या आम्ही रेल्वेचा रेल रोको करणार. 2 मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये निर्णय झाला, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, की तुम्ही चर्चा करा, चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल. सकाळी बैठक ठरली, मुंबईला CM बरोबर बैठक होणार होती. सकाळची बैठकीचा टायमिंग संध्याकाळी झाला. संध्याकाळी बैठक झाली, कुठल्याही प्रकारची बातमी मीडियामध्ये नव्हती. सकाळी बातमी बघतोय तर बोलले की 30 जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार. बच्चू कडूंना पत्रकारांचे मी खूप आभार व्यक्त करतो. पत्रकारांनी बच्चू कडूची बोलती बंद केली. पत्रकार बच्चू कडूंना बोलले की आता आंदोलन करणार का. बच्चू कडू बोलले की आम्हाला तारीख मिळली. मग एवढे मोठे गोरगरीब शेतकरी महिन्याचा शिदा घेऊन नागपूरला गेले, हे फक्त तारखेसाठी गेले का? हे फक्त शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खात आहे. आपण जर बघितलं तर बच्चू कडूंना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही आंदोलन करणार का, तर बच्चूभाऊ म्हटले आम्हाला तारीख मिळाली. बच्चूभाऊंची एवढी मोठी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंगची आंदोलनाची भाषा ती बैठकीनंतर भामटी भाषा का झाली? बच्चूभाऊ विश्वासघात करता का? आपल्याबरोबर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा शेतकरी आहे, परंतु हे शेतकरी विदर्भासारखे भोळे भाबडे शेतकरी नाही आहे. यांनी लोकसभेमध्ये यांना सुपडा साफ केला होता नाशिक नगरवाल्यांनी, व काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, यांची जागा कशी दाखवायची यांना चांगलं माहिती आहे. दादा मला एक सांगा, कर्जमाफीसाठी फडणवीसांना विधानसभेच्या निवडणुकीत ते बोलले होते का शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरोकोरा. बच्चूभाऊंनी मागे उपोषण केलं होतं, त्यावेळेस पण त्यांनी टाईम घेतला. आता परत टाईम कशासाठी? मग शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या का बच्चूभाऊंच्या मागण्या मान्य झाल्या? बच्चूभाऊंच्या मागण्या मान्य झाल्या. बरोबर आहे ना. मग 9 महिन्याचा वेळ मागून घेतला, मग शेतकऱ्यांचं काय आहे याच्यात? आत्तापर्यंत 2014 पासून आपल्याला भाजप सरकार आलं. भाजप पक्ष कोणता असो, पण आश्वासन किती? आजचे दिन कोणते आजचे दिन आले? शेतकऱ्याला तर एक बी आजचे दिन नाही, शेतकऱ्यासाठी काहीच नाही. मला एक नेता असू द्या, तो फक्त त्याला त्याची स्वतःची खुर्ची आणि